दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या तयारीच्या बैठकीकरता म्हणून आले होते. प्रशासनाने केली तयारी, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यांची पाहणी त्यांनी केली. भर पावसामध्ये त्यांनी ही पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. सध्या पंढरपूरमध्ये भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दर्शन रांगेमध्ये हजारो भाविक उभे आहेत. यामुळं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाचं दुरून दर्शन म्हणजे मुखदर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं आणि ते परत गेले. सध्या VIP कल्चर जे पंढरपूरमध्ये ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आलेले मंत्री हे दर्शन रांग थांबवून त्यांच्यासाठी थांबवले जाते आणि ते दर्शन घेतात. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे मात्र याचा अपवाद ठरले आणि त्यांनी भाविकांचा विचार केला, वारकऱ्यांचा विचार केला आणि त्यांनी दर्शन रांग न थांबवण्याची सूचना केली आणि स्वतः मुखदर्शन लांबून विठ्ठल रुक्मिणी मातेचं घेतलं. त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. याचबरोबर पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके याही यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये येऊन आज विविध ज्या सोयीसुविधा प्रशासनाच्या वतीनं दिल्या जातात भाविकांना याची पाहणी केली. दर्शन रांगेमध्ये त्यांनी जाऊन स्वतः तिथं पाण्याच्या बॉटलचं वाटप केलं. याचबरोबर चंद्रभागा वाळवंटातली स्वच्छता पाहिली. स्वतः नदीमध्ये ते बोटीमध्ये बसून त्यांनी तिथं पाहणी केली, नदीची संपूर्ण पाहणी केली. आपत्कालीन कक्ष पाहिला. याचबरोबर वृक्षारोपणही या ठिकाणी करून प्रशासनाला त्यांनी योग्य सूचना दिलेल्या आहेत. प्रतिवर्षी एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या अगोदर पंढरपूरला येतात आणि प्रशासनाच्या वतीने ज्या सोयीसुविधा दिल्या जातात याची पाहणी करून ते त्याच्याबाबत योग्य त्या सूचना करतात. याचबरोबर त्यांच्या विभागाच्या वतीनं पंढरपूरकरता 5 कोटी रुपयांचा निधीसुद्धा देण्यात आलेला आहे.